इथं जर करायचं असेल तर त्याचा अर्थ पताक घ्यावा लागेल. मग पताक म्हणजेच गुढी असं म्हणून थांबून चालायचं नाही. एकाच नावाच्या त्यागणी महाराज दोन गोष्टी जगात असू शकतात. महत्वाची गोष्ट आहे, एकाच नावाच्या दोन गोष्टी असतात. तुम्ही सैंधव नाव ऐकलं का कधी? सैंधव, सैंधव कशाला म्हणतात? मिठाला. अजून घोड्याला, घोड्यालाही सैंधव म्हणतात आणि मिठालाही सैंधव म्हणतात. एक राजा होता आणि शिकार करण्याकरिता निघाला आणि सेवकाला म्हणला जा रे लवकर सैंधव घेऊन ये. गेला मिठाची बरणी घेऊन आला. म्हणला धरा धरा. म्हणलं घेऊ, येडा आहे का? म्हणला शिकारीला जायचं नाही, मिठाचं काय करू, घोडा घेऊन ये. मग घोडा आणला. गेला शिकारीला, दमून थकून आला आणि आल्यानंतर जेवायला बसला आणि जेवायला बसल्यावर म्हणलं जा रे सैंधव घेऊन ये. घोडा घेऊन आला. जेवायला बसला आणि त्याने घोडा घेऊन आला. म्हणजे घोड्याचं काय करायचं? म्हणलं मीठ घेऊन ये जा. मग कुठं काय त्याने असावं कळायला पाहिजे ना, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याने महाराज पताकेला जसं गुढी म्हणतात, पताकेचं पण नाव गुढीच आहे. आणि ब्रह्मध्वज जो त्यांनी पाडव्याच्या दिवशी त्यांनी उभा केला जातो त्याला पण गुढीच म्हणतात, ती पण गुढीच आहे. ती गुढी माऊली ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी सांगितली. 700 वर्षापूर्वी. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? सप्रमाण बोललं की मग काही बाधा राहत नाही. उगाच आपल्या मनानं त्यांनी बोलायचं या सगळ्या गोष्टी करायचे ते चांगलं नाही. पण कीर्तनकारानं बोलताना सप्रमाण बोलायचं नाही तर अंगावर बला याची दाट शक्यता असते. पण सप्रमाण ज्ञानोबारांचं 700 वर्षापूर्वीचं प्रमाण सांगतो. हे बघा, आता त्या गुढीचा संबंध संभाजीराजांबरोबर लावला जातो. संभाजीराजांचं त्यांनी चरित्र आताच आहे, 350 वर्ष फार तर झाले असतील. म्हणे औरंगजेबाने त्यांचं मस्तक उडवलं, भाल्यावर मस्तक घेतलं, आया बहिणींची आबरू घेतली, त्याला लुगडं त्यांनी लावलं आणि मग तिथून पुढे अशी गुढी सुरू झाली. असं कोणी आठवणीत ठेवील का? संभाजीराजाला मारल्याची गोष्ट आठवणीत ठेवण्याकरिता हे सगळं त्यांनी करणं शक्य नाही महाराज. हे आठवणीत ठेवायची गोष्ट आहे. एवढे नीच कृत्य त्यानं केलं आणि ते आठवणीत ठेवण्याकरिता लोक वर्षाला गुढी उभारतील का? हे त्याच्या मागचं कारण नाही. 700 वर्षापूर्वी गुढी उभारली जात होती. गुढी तर 5000 वर्षापूर्वी उभारली जात होती. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा सांगतात, अधोर्ध गुढे काढी प्राण नवाची पेंढी बांधो निघाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पाचे लुगडे फेडोनी मन उघडे बुद्धी काय बुद्धी मागिलीकडे उगाची पैसे. बुद्धी सुद्धा त्याने महाराज स्थिर होते. हा दृष्टांत दिलेला आहे. ही ओवी 18व्या अध्यायातली आहे. 18व्या अध्यायामध्ये 33व्या श्लोकावरची 739 आणि 40 क्रमांकाच्या 2 ओव्या आहेत. या 2 ओव्यांमध्ये हे स्पष्टीकरण आहे. माऊली ज्ञानोबारांनी हा दृष्टांत दिलाय. कशाकरिता दृष्टांत दिला? ज्या वेळेला योगी पुरुष कुंडलिनी शक्ती जागृत करून सहस्रदल कमलापर्यंत घेऊन जातो, ते घेऊन जात असताना त्यांनी महाराज त्याची काय प्रक्रिया घडते. जसं गुढी ही जे त्यांनी पाहिलं रूपक केलेलं आहे, गुढीचं दिलेला आहे दृष्टांत. त्या गुढीचं आणि या प्रक्रियेचं थोडं साम्य आहे. आपल्या पाठीचा जो कणा आहे की नाही, मणका, त्याला वेगवेगळे मणके आहेत आणि तो जो कणा आहे पूर्ण हा त्यांनी बांबू सारखा आहे. बांबू सारखा त्याला त्यांनी गाठी आहेत, म्हणजे कणी आहे त्याच्या गाठी आहेत. तो बांबू त्यांनी आहे. आणि सहस्रदल कमल हे मस्तकावर आहे. सगळे त्यांनी कमल जे त्यांनी चक्र आहेत ते मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र हे उपडे चक्र आहेत. आणि सहस्रदल कमलच एक असं आहे की जे पालथा आहे, पालथा असणारं चक्र आहे. म्हणून त्यांनी ज्ञानोबारांनी बरोबर शोधून अशा पद्धतीने गुढीचा दृष्टांत दिला. ते म्हणतात अधोर्ध्व गुढे काढी. तो ज्या वेळेला साधना करतो त्यावेळेला काय करतो, हे आधा आणि ऊर्ध्व 2 बाजू काढूनच टाकतो. म्हणजे ऊर्ध्व असणारा जो बांबू, बांबूचं गुढी उभारताना बांबूचं तोंड वर केलं जातं आणि कलश पालथा घातला जातो. बरोबर आहे की नाही? पण हे त्यांनी काढून टाकलं पाहिजे. तो ज्यावेळेस साधना करतो त्यावेळेस त्याचं संपून जातं. अधोर्ध्व गुढे काढी प्राण नवाची पेंढी. आता गुढीला पेंढी पण बांधली जाते. म्हणजे त्यांनी लिंबाचा फुलवरा आणतात, त्याच्यानंतर आंब्याचा ढगळा असतो, त्याच्यानंतर त्यांनी महाराज गोड असणारी गाठी असते, तिला एक हार घातला जातो. या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यांनी महाराज गुढीला आमच्याकडे असं बांधतात. म्हणून त्याची पेंढी तयार करून बांधली जाते. पण प्राण नवाची पेंढी बांधो निघाली उडी मध्यमे माझी. मग त्याच्या पुढच्या ओवीत सांगितलं संकल्प विकल्पाचे लुगडे फेडोनी मन उघडे. आता लुगडं शब्द काय माझ्या मनाचा आहे का? तुम्हाला ओवी क्रमांक सुद्धा मी सांगितलाय. म्हणून आवर्जून ज्ञानेश्वरी पाहिली पाहिजे. त्याच्या 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी गुढी उभारली आणि हे त्यांनी प्रत्यक्ष वर्णन आहे. म्हणून त्यांनी महाराज लुगडं शब्द त्याच्या स्पष्टच आहे. आणि मग बुद्धी त्यांनी अलीकडच्या कडेला स्थिर अशा पद्धतीने बसून राहते आणि सगळ्या गोष्टी संपतात आणि त्या योग्याची समाधी लागते. ही समाधी कशी लागते हे सांगण्याकरिता दृष्टांत दिला गुढीचा. आणि मग गुढीमध्ये सगळेचे सगळे त्यांनी घटक डोळ्यासमोर त्यांनी येतील अशा पद्धतीने ज्ञानोबारांनी 2 ओव्या आपल्या समोर स्पष्ट करून दिल्या. म्हणजे त्यांनी महाराज गुढी महत्वाचीच आहे. जसं त्यांनी सैंधव याचे 2 अर्थ होऊ शकतात, तसे गुढीचे 2 अर्थ त्यांनी होऊ शकतात. पताकेला सुद्धा गुढी म्हणतात. आमच्या गडावरून आम्ही दिंडी घेऊन जातो, बाणनाथ गडावरून पंढरपुरापर्यंत. बाबा त्यांनी आले होते कीर्तन इथं, महाराजांना चांगल्यापैकी माहिती आहे. बाबांच्या काळामध्ये, मोठ्या बाबांच्या काळात सुद्धा वैभव दिंडीचं त्यांनी पाहायला मिळालं. दिंड्यांना कलश असतो की नाही महाराज?
वरतून त्यांनी असा पितळेचा कळस वरतून पालथा घातला जातो. मग वारकरीत जर आहे तर त्या वारकऱ्याने ऐश्वर्यात त्यांनी अशा पद्धतीने वारी केली पाहिजे. त्याचं ऐश्वर्य काय वेगळंच असतं महाराज. आता कलशाच्या त्यांनी जरी पताका नसल्या तरी पताकेच्या वरती विण असते, एक विण असते बघा तुम्ही, अशी एवढी त्यांनी विणलेली जवळजवळ विण असते, वरच्या टोकाला असते. ती जी त्यांनी विण आहे तोच कलश आहे, तो कलश आहे. म्हणून तर त्यांनी म्हणा तो कलश त्या पताकेच्या वरती आहे. त्या पितळेचा कलश पताकेच्या वरती पालथा टाकणे अशा पद्धतीने घातला जातो. मग पताक खांद्यावर घेतली जाते. मग ज्याच्यावर कलश आहे त्याला गुढी म्हणलं पाहिजे की नाही. मग ज्ञानोबा आहे माझी जीवीची आवडीन पंढरपुराने येईन गुढी म्हणले काय योग्य आहे का अयोग्य आहे. पताकेला पण गुढी म्हणलं पाहिजे, त्याच्यावर वरती आहेच ना महाराज, ते गुढीचंच प्रतीक आहे. हा म्हणून ती सुद्धा गुढीच आहे. आणि ब्रह्मध्वज त्यागनी त्याला म्हणतात. पाडव्याच्या दिवशी अशा पद्धतीनं ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. तो पहिला दिवस आहे. जगामध्ये एवढी ऊर्जा त्यागनी महाराज निर्माण झाली असते सृष्टीमध्ये, तर ती ऊर्जा त्यागनी महाराज अशा पद्धतीनं आपल्याकडे खेचून घ्यावी याच्याकरता कलश महत्वाचा आहे. हे बघा, हे मंदिर आहे. या मंदिरावर कलश आहे की नाही महाराज. तो कलश पालथा आहे का उताना? पालथाच आहे. मग कलश जर पवित्र असतो, मंगलमय असतो, मग पालथा कशाला घालायचा. हा पालथा घालण्याचं कारण असं आहे की तो कलशच ऊर्जा खेचण्याचं काम करतो. म्हणून त्या दिवशी त्यांनी वैश्विक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्राप्त व्हावी याच्याकरिता कलश त्यांनी पालथा घातला जातो, असा त्यातला भाव आहे. मग उभं त्यांनी बांबूला ठेवणं लोक म्हणतात. त्यांनी आता तार्किकांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणजे बांबू अमंगल असतो आणि तो त्यांनी अशा पद्धतीने लावायचा आणि पाडव्याच्या दिवशी लावायचा आणि आपल्या घरात घोटाळा होऊ शकतो. बांबू त्यांना, अरे बांबू जर अमंगल असतो मग वारकरी पताका कशाची घेऊन जातात. बांबूची पताका असते की नाही महाराज, महत्वाची गोष्ट आहे. मग तो जर अमंगल आहे तर वारकऱ्याने बांबू का बरं स्वीकारला पताके करता. तो अमंगल घेऊन आहे. मग बरं, दुसरा मुद्दा, ज्या श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण ऐकतो त्यांनी बासुरी वाजवली की नाही. ती बासुरी कशाची आहे. ती काय येड्या बाबळीची केलेली आहे का. बांबूचीच आहे ना महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याने महाराज बांबू जर अमंगल असता तर देवानं ओठावर धारण केला असता का. नाही ना. म्हणजे तो बांबू पवित्र आहे आणि तो कलश पालथा घालण्याचं कारण ऊर्जा, वैश्विक ऊर्जा खेचायची आहे. हा त्यातला भाव आहे. त्याला गोड आणि कडू एकत्र लावलं जातं. का बरं लावलं जातं. येणारं वर्ष आपलं सगळं सुखाचंच असेल असं नाही. त्याच्यात काही कलुषित गोष्टी सुद्धा जीवनामध्ये होऊ शकतात. म्हणून कडू आणि गोड एकत्र करायचं. का करायचं तर सुखाला त्यांनी जसं सामोरं जायचंय तसं दुःखाला सुद्धा सामोरं गेलं पाहिजे. हा त्यातला भाव आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहायला पाहिजेत आणि मग आपण आपल्या निर्णयावर ठाम झालं पाहिजे. नाहीतर आपली संस्कृती मोडायची आहे, आपल्या धर्माला मोडायचं काम त्यांनी सुरू आहे. आतून त्यांनी महाराज भूमिगत षडयंत्र लोक करतायत आणि चांगल्या चांगल्या माणसांच्या बुद्ध्या सुद्धा त्यांनी भ्रमित झालेल्या आहेत. त्यांना सुद्धा त्यांनी त्यांचं खरं वाटतं आणि खरं वाटून त्यांनी लोक अशा पद्धतीने वागायला सुरुवात करतात. महत्वाची गोष्ट आहे. तुकोबाऱ्यांचा घात केला असं त्यांनी लोक म्हणायला तयार झाले आणि वारकरी सुद्धा आता त्याला स्वीकारायला तयार झाले. का स्वीकारता, कशाकरता स्वीकारता. तुकोबाऱ्यांचा जर घात झाला मग आपल्या माळा घालण्यात काय तात्पर्य आहे महाराज. या माळा आपण घालून ठेवल्या आणि ज्याने जीवन परमात्म्याला दिलं त्यांचा जर घात होऊ शकतो तर आपल्या माळा कुठं मांडायच्या नेऊन. मोठे बाबा म्हणायचे दर्या मी खसखस. बरोबर आहे की नाही गोष्ट. आपला कुठं परमार्थ मांडायचा. म्हणून त्याने महाराज आपला काय कामाचा नाही मग त्यांचा जर घात होत असेल तर. म्हणून त्याने या तार्किकांचं ऐकू नका. तार्किकाचा टाका संघ आणि पांडुरंग स्मरा हो. म्हणून त्यांनी महत्वाची गोष्ट सांगतो. सप्रमाण तुमच्या समोर मी बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून अशा पद्धतीने गुढी महत्वाची गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाला आणि गुढ्या उभारल्या. का बरं गुढ्या उभारल्या. त्याच्यात कारण हेच आहे की आज जेवढं सुख आपल्या जीवनामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीनं आलेलं आहे. आधी सांगितलं सुख झालं गोकुळवासी लोकांना, असं दुःख सुद्धा जीवनामध्ये येऊ शकतं. म्हणून सुखाचा जसा स्वीकार आहे तसा दुःखाचाही स्वीकार केला पाहिजे. गुढ्या उभारल्या, तोरणं लावली विजयाची. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीने सगळा गाव सजला. सर्वजण नंदोत्सव साजरा करू लागले. भगवंताला पाहण्याकरिता नटून थटून येऊ लागले. इकडे कंसाला वाईट वाटायला लागलं. कंसाने त्यांनी षडयंत्र करायला सुरुवात केली.